आवाज येत नाही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आज खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी उत्साहाचं वातावरण तयार आहे. सर्व अगदी पोशाख वेगवेगळ्या प्रकारचा करून लोक हा कार्यक्रम सादर करतात. आपल्याकडे फक्त मैदान कमी वाटतं. खरं म्हणजे मुलांनी यायला पाहिजे होतं आणि मला खरं हा मान सन्मान दिला तर त्याबद्दल मला एक दोन शब्द बोलायचे होते. खरं म्हणजे हा मान सन्मान शिपायांना दिल्यानंतर क्लर्कना द्यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर शिक्षकांना द्यायला पाहिजे. म्हणजे माझं मत आहे. आता हा मान सन्मान मला आपले सर आणि आपल्या संस्थेचे ट्रस्टी यांनी दिला. त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना. आणि आज जो महाराष्ट्र दिन आहे या महाराष्ट्र दिनाबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं एखादं भाषण पाहिजे होतं. बरोबर 64 वर्षापूर्वी म्हणजे 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली. या महाराष्ट्राची स्थापना करताना त्याच दिवशी कामगार दिन होता आणि ह्या कामगार दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राची घोषणा केली. महाराष्ट्राची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्याच्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र हे एक संघ राज्य होतं आणि गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई हा विवादित भाग होता आणि या मुंबईसाठी 106 लोकांनी हुतात्मे पत्करले. या हुतात्म्यांचा दिन हा आज आपण साजरा करतो. याच्यानंतर जेव्हा 106 लोक यामध्ये शहीद झाली त्यावेळेला मोरारजीभाई देसाई हे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी पोलिसांना आदेश दिला आणि त्या आदेशामध्ये जो लाठीचार्ज झाला त्यामध्ये 106 लोक बळी पडले आणि त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला महाराष्ट्र हे राज्य मिळालं. आता हा झाला महाराष्ट्राचा इतिहास. मी तुम्हाला आजचा जो दिवस आहे तो जागतिक कामगार दिन. कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतानं एक गुन्हा करणार आहे. बऱ्याच लोकांना माहित असणार आहे कुणी म्हटलेलं आहे ते. तुम्हाला काय माहिती? कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतानं एक गुन्हा करणार आहे. कोणता गुन्हा करणार आहे? तर कामगारांचं दुःख मी काव्यामध्ये मांडणार आहे. आता आपण कामगारांचा दिवस साजरा करतो. तसं मला वाटतं 365 दिवस कमीच पडतात आता दिवस साजरे करायला. पण हे मोलाचं क्षण आहे. जागतिक पातळीवर कामगारांना एक प्रतिष्ठा मिळावी आणि म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला. तर यामध्ये मी कामगार आहे तळपती तलवार आहे रोजी आणि रोटीचा रोजचाच सवाल आहे. रोजी आणि रोटीचा रोजचाच सवाल आहे. कधी फाटकात आहे तर कधी फाटकाच्या बाहेर आहे. आपल्याला हा अनुभव नक्कीच असणार आहे. सकाळी जेव्हा आपण येतो तेव्हा फाटक बंद होतो. चला बा मला पहिलं पंचिंग करायला पाहिजे. 1 तास लेट झाला बरोबर ना. कारण कामगारांची ही पळापळच असते. ही कुठेतरी पळापळ थांबली पाहिजे आणि म्हणून घरात थांबलो तर रोजी आणि रोटी मिळत नाही. बाहेर गेलो फाटकाच्या म्हणजे फाटक म्हणजे घराच्या बाहेर गेल्यानंतर रोजगार मिळत नाही. आणि हीच काय पिळवणूक कामगारांची होती. त्या कामगारांनी त्यांना कुठेतरी एक समाधान मिळावं, त्यांना कुठेतरी प्रतिष्ठा मिळावी यासाठी हा दिन साजरा केला जातो. आता मी तुम्हाला या कामगारांचं दुःख मांडणारे कवींचं नाव सांगणार आहे. नारायण सुर्वे यांनी कोणी वाचल्या असतील. मला वाटते वाचल्या नसतील अवश्य वाचा. कारण मी कामगार आहे तळपती तलवार आहे. मी कामगारांचं दुःख मांडणार आहे. सारस्वत म्हणजे कवी किंवा लेखक आजपर्यंत कुणीही कामगारांच्यावर काव्यच लिहिलं नाही. असेल तर तुम्ही कुणीही सांगू शकता. आजपर्यंत कुणीही कामगारांच्यावर साहित्यच लिहिलं नाही. आणि तेव्हा हे नारायण सुर्वे
म्हणजे 15 ऑक्टोबर 1926 साली त्यांचा जन्म झाला. आता मला म्हणजे बऱ्याच लोकांना माहित असेल, मला असं वाटतंय की नारायण सुर्वेचा जन्म हा मुंबईत झाला होता. खरं म्हणजे आधी आईच नव्हती, आता नाहीच नाही असे म्हणून त्यांनी तिचं वर्णन केलं होतं. आता खरं मला सांगा की आधी आईच नाही असं होईल का कुठं? कारण आई असल्याशिवाय जन्मच होणार नाही. काय लोक म्हणतील टेस्ट बेबी वगैरे, पण त्याच्यासाठी सुद्धा आई वडीलच लागतात. आणि म्हणून हे नारायण सुर्वे म्हणतात आधी आईच नव्हती, आता नाहीच नाही. आता आधी आईच नव्हती म्हणजे कोणीतरी मुंबईमध्ये कोणीतरी त्या महिलेला फसवलेलं होतं आणि त्या बाळाचा परत जन्म होतो. कोणतरी विचारेल की ह्या बाळाची बाप कोण, आणि म्हणून त्या बाईनं त्या फुटपाथवर त्या बाळाला जन्म दिला. बघा, फुटपाथवर जन्माला आले अशी कितीतरी नारायण सुर्वे जन्माला आले मुंबईमध्ये. हे फक्त आपल्या काव्याच्या भाषेत मांडलं आलं की फुटपाथवर जन्माला आलेलं बाळ त्याची नाळ सुद्धा मांडली नव्हती. आणि मग सुर्वे नावाचं कुटुंब रात्री 12 वाजता मिलमध्ये कामाला होतं. सुटल्यानंतर त्यांनी फुटपाथवर बघितलं तर ते अर्भक पडलं होतं. त्या अर्भकाला घरी नेलं, त्याची नीटनेटकी व्यवस्था केली. हे बाळ म्हणजे पहिले आईच नव्हती, कारण ज्या बाईने जन्म दिला ती बाई पळून गेली होती. ती का पळून गेली होती त्याचं कारण वेगळं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे बाळ जेव्हा लहानाचं मोठं जेव्हा व्हायला लागलं त्यावेळेला ज्या बाईनं सांभाळ केला ती बाई काय म्हणते, मला पहिली 3 मुलं होती, रात्री 1 झाला. कामाला आहे का नाही? पहिली 3 मुलं होती आणि हा सापडला ना, मग ती मोठ्या मुलाला सांगायची बाळा हे चाराने घे आणि सर्वांना खायला दे, आणि त्याच्यानंतर त्यांची अशी काळजी घ्यायची की कामावर जायची. रात्री एक दिवस असं झालं, मिलमधला साचा पडला आई वडिलांच्या डोक्यामध्ये. आई वडिलांचं प्रेत रात्री 12 वाजता आलं, तेव्हा तो 4 वर्षाचा होता. आणि म्हणून नारायण सुर्वे म्हणतो की पहिले आईच नव्हती, आता नाहीच नाही, म्हणजे सांभाळ करणारी सुद्धा गेली. नंतर पुढे तो मोठा झाला, कुठे चाचा काम केलं, कुठे बोटीवर काम केलं, नंतर शिक्षण घेतलं. तर शिक्षण कसं घेतलं तर MSCBचं पोल मोजायला सुरुवात केली. आमच्याकडे स्पेशल गणिताचे शिक्षक असतात, स्पेशल मराठीचे शिक्षक असतात, बरोबर की नाही? स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक असतात. पण नारायण सुर्वे यांनी दिवाबत्ती किंवा हे MSCBचं पोल ते मोजून माझे विद्यापीठ तयार केलं. असा हा नारायण सुर्वे लहानाचा मोठा होत गेला. कधी कधी इलेक्शन आलं, जसा यावर्षी आले तसंच. त्या इलेक्शन मध्ये पोस्टर लावायसाठी लहान मुलांचा वापर केला. आणि त्यातली एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की ही दगड्या धोंड्या पांड्या जे कोण काय होते ना त्याचे मित्र ज्या वेळेला ते बिल्डिंग मध्ये चढायला लागले, पोस्टर लावायला लागले, पोस्टर लावल्यानंतर वरून तो बोलतो अभि देख उसकी मैंने इधर रखी. मी कविता सांगते तुम्हाला, म्हणजे त्या वास्तववादी चित्रण आहे. आणि मग असं करता 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 त्याने ते कविता लिहायला सुरुवात केली. एक दिवस त्याने कवितेमध्ये असं मत व्यक्त केलं, शिक्षक बसले होते, आता मी महिना आहे, बरोबर की नाही? आज मीच आहे ना. आणि शिक्षक बसले होते, एक बाई मुलाला घेऊन आली आणि सांगितलं मास्तर आम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. मास्तर आपलं वाटच बघत बसले होते, कोण काय ऍडमिशनला येतच नाही, म्हणजे आपल्यासाठी अवस्था. पण त्यातून कोणतरी आलं ऍडमिशन घ्यायला. त्या बाईने त्या मुलाला घेऊन आली, सांगितलं मास्तर ऍडमिशन पाहिजे. फॉर्म घेतला, फॉर्म लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं नाव सांगा. नारायण. बापाचं नाव मास्तर तुमचंच लिहा. मला सांगा दुसऱ्याच्या मुलाला आपण नाव देऊ शकतो का? समाज काय म्हणेल? त्यावेळेला ते मास्तर म्हणतात अहो तुम्हाला काय कळतंय की नाही, मी कसं काय नाव लावणार? त्यावेळेला ती बाई म्हणते मास्तर मला सांगा जर ह्याच्या वडिलाचं नाव मला माहित असतं तर तुमचं लिवायला सांगितलं असतं का? आणि मग असा हो लहानाचा मोठा होत 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 कामगारांचा नेता झाला. आणि मग तो म्हणायला लागला रोजीचा रोटीचा रोजचा सवाल आहे, कधी फाटकात आहे कधी फाटकाच्या बाहेर आहे. असं करता करता नोकरी मिळाली नाही. मग 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशेब करतो आहे डोईवर राहिले किती उन्हाळे. आणि म्हणून कामगारांचं जीवन काय आहे ना हे तुम्हाला मी सहज सांगितलं. आता मी तुम्हाला थोडस, मी कामगार आहे, तळपती तलवार आहे हे झालं, बरोबर आहे. आता मी एक शिक्षक आहे, आता शिक्षक होणं किती सोपी गोष्ट आहे? मी प्रश्न विचारला किती सोपी गोष्ट आहे असं म्हटलं, कारण ही फार अवघड गोष्ट आहे.
कारण तुम्ही कोणाला सांगा मी एक शिक्षक आहे, हा शिक्षक आहे, त्याच्यावर भुवया उंचवते. कारण शिक्षक होणं एवढी सोपी गोष्ट नाहीच. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, शिक्षक झाल्यानंतर काय काय होतं बघा. बाई आणि आई, दोन शब्द तुमच्या लक्षात आहे, बरोबर आहे. बाई आणि आई. बाई आणि आई काय करतात, तर नवीन पोत असलेली एखादी साडी आणि परीट घडीची साडी नेसली जाते. परीट घडीची साडी नेसल्यानंतर बाई जेव्हा मुलींच्या मध्ये खेळायला सुरुवात करतात, पदर जेव्हा कमरेला पोचतात आणि जोराने खो म्हणतात, तेव्हा सगळे लोक हसायला सुरुवात करतात. शिक्षण हसण्यासाठीच आहे ना, शिक्षण स्वानंदासाठी आहे ना. कारण मुलांचा आनंद तो आपला आनंद आहे. आणि सोबतच समजा कबड्डी 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 करत गेले, समजा माने सरांनी कबड्डी कबड्डी करत गेले, मुलांनी त्यांना पकडलं, तिथे आनंद होतो रे. पण आज अवस्था वाईटच आहे ना, कारण कबड्डी खेळायला मुलंच नाहीये. एखादी टीम तयार करायची म्हणले तर मुलं मस्त येतात का. एखाद्या गाण्यामध्ये मुलाने घ्यायचं म्हटलं तर 4 किंवा 5 मुलीच भेटतात, बरोबर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत अनेक शिक्षक झाले. कधी गुरुद्रोण ऐकले असते, कधी आचार्य ऐकले असते. आचार्य शिक्षक होते. APJ अब्दुल कलाम शिक्षक होते. चाणक्य शिक्षक होते, बरोबर आहे. साने गुरुजी शिक्षक होते. ताराबाई मोडक शिक्षका होत्या. सावित्रीबाई फुले शिक्षका होत्या. किती 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 नावं तुम्हाला मी सांगू. आणि मग आज बघा, एवढी मी शिक्षकांची लाईन सांगितली, मग आज मी शिक्षक आहे ना, आज मीही शिक्षक आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मला एक संत नामदेवांची ओळ आठवते, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु. चांगली माहिती दिलेली आहे, खरंच आवडली. कारण जे नाव ऐकायला नाही मिळालेलं ते आता मिळाले, नक्कीच वाचणार नारायण सुर्वेंचं. आणि दुसरी गोष्ट अशी की आज महाराष्ट्र डे, जागतिक महाराष्ट्र दिवस आहे. त्यानिमित्ताने आपण ह्या ठिकाणी जमलेलो आहे, परंतु त्या महाराष्ट्राचा उत्सव दिसत नाही. त्याचं कारण मुलं कमी आहेत, मान्य आहे ती गोष्ट, परंतु आपण महाराष्ट्र गीत म्हणतो महाराष्ट्र दिवसात, असं नाही झालं पाहिजे. महाराष्ट्र डे चांगला दिवस आहे. आणि माझे 2 शब्द इथं संपवतो.